नमस्कार. आज आपण ट्रिप करत आहेत अंबरनाथ ते पंढरपूर. त्याची तुम्हाला सर्व डिटेल देत आहे. गाडीची चार्जिंग केलेली आहे 99%. 600 किलोमीटरची रेंज दाखवत होती, पण 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर 505 किलोमीटरची रेंज दाखवत आहे. आजची आपली रनिंग आहे 300 किलोमीटर सिंगल. एनएच 300-600 किलोमीटर. त्याच्यामध्ये आपल्याला वन टाइम चार्ज केलेली आहे आम्ही घरीच. त्या चार्जिंगमध्येच पंढरपूरला पोचण्याचा प्रयत्न आहे आणि तिकडनं निघाल्यानंतर तिकडेच चार्जर शोधून चार्जिंग करून वापस रिटर्न बॅक टू अंबरनाथ. पुढील माहिती तुम्हाला थोड्या वेळाने देत राहतो. थँक्यू. आता आपण अंबरनाथवरून पुण्याला पोहोचून पुन्हा क्रॉस करून नवीन कात्रज बोगदा जो 1458 मीटर आहे तिकडे पोहोचलेलो आहे. गाडीची सिच्युएशन सांगायची झाली तर गाडी जेव्हा आपण निघालेलो होमटाऊन वरून आपल्या 6915 किलोमीटर होती आणि 99% चार्जिंगला 600 किलोमीटरची चार्जिंग रेंज दाखवत होती आपल्याला. आता आपली गाडी 59% चार्जिंग बॅलन्स आहे आणि 274 किलोमीटरची रेंज. म्हणजेच आपली गाडी अप्रॉक्सिमेट 40% मध्ये 150 किलोमीटर आली. ऍक्च्युअली मध्ये गाडी चालायला पाहिजे होती आपली 200 किलोमीटर, पण ठीक आहे, घाटाचा रस्ता असल्यामुळे कदाचित गाडीने चार्जिंग जास्त घेतली असेल, करंट जास्त घेतला असेल. आपण गाडी तशी फास्ट नाही चालवलेली, एकदम स्लो मध्ये चालवलेली आहे. आता बघूया, आमचं टोटल रनिंग आहे 300 किलोमीटरचं. त्याच्यापैकी 150 किलोमीटर रनिंग झालेली आहे. तर पुढे जाऊन बघूया पुढे कसं काय होतंय काय नाही. तोपर्यंत तुम्ही या बोगद्याची मजा घ्या. 1400 मीटरचा बोगदा आहे कात्रज नवीन बोगदा, टनल बोलतात त्याला हिंदीमध्ये. ठीक आहे, ओके. आता आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहे. गाडी सकाळी 99 किलोमीटरवरती 500-600 किलोमीटरची रेंज दाखवत होती. आता गाडीची बॅटरी राहिलेली आहे 14% आणि रेंज बाकी राहिले 69 किलोमीटर. आपली गाडी जेव्हा आपण निघालेलो तेव्हा 6915 किलोमीटर होती. आता रिडिंग आले 7286. म्हणजे जवळ गाडी 370 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि 69 किलोमीटरची रेंज बॅलन्स आहे. म्हणजे 370 प्लस 70 म्हणजे 440 किलोमीटरची रेंज गाडीने दिली. रेंज त्या मनाने खूप कमी दिलेली आहे, कारण की एसटी मला वाटते पूर्ण चढाईच होती. खंडाला घाट, लोणावळा, कात्रज, कदाचित त्याच्यामुळे होऊ शकतो. नाही एवढी रेंज कमी कधी भेटलेली नाही मला. गाडी 80-100च्या स्पीडला चालवलेली आहे. ठीक आहे, आता जाते वेळी बघूया परत. मी आता इकडे पंढरपूरमध्ये एका ठिकाणी 120 किलोवॅटचा चार्ज आहे, तिकडे चाललेलो आहे. आता तिथे जाऊन आम्ही परत गाडी चार्जिंग फुल करून पार्किंग मध्ये उभी करूया आणि सकाळी रिटर्न अंबरनाथ साठी निघूया. अंबरनाथला पोहोचल्यावरती आपण बघूया किती रेंज भेटते. ओके. काल आपण पंढरपूरला पोहोचलेलो.
चार्जिंग करून घेतली. चार्जिंग इथे डायरेक्ट आहे चार्जर, मस्तपैकी चार्जर आहे 120 किलोवॉटचा. त्याच्यामुळे चार्जरचा काही प्रॉब्लेम नाही आहे. 20 ते 25 मिनटात गाडी 90% चार्जिंग होऊन गेली. आता डायरेक्ट अंबरनाथला निघायचं. पंढरपूरला दर्शन एकदम व्यवस्थित झालं. गर्दी होती खूप. 5 ते 6 तास लागले दर्शनाला. दर्शन व्यवस्थित झालं. आता निघालो. तर निघतेवेळी रस्त्यामध्ये काय अपडेट येतात ते दाखवून देतो तुम्हाला. BE6चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला येण्या जाण्यासाठी खर्च नाही लागत बिलकुल. कमी खर्चामध्ये होते. आणि शिवाय टोल नाक्यावरती सुद्धा 1 रुपयाही कट होत नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक वाहनाकडे जाण्यासाठी सरकारने चांगला पर्याय ठेवलेला आहे. ठीक आहे, बाकी अपडेट मी देत राहतो अंबरनाथमध्ये पोहोचेपर्यंत. पंढरपूरवरून निघून जवळजवळ 200 किलोमीटर पुढे आलेलो आहे. पुणे बेंगलोर हायवे नरसापूर इथे पोहोचलेलो आहे. 520 किलोमीटरची रेंज दाखवली होती चार्जिंग केली तेव्हा. आता 236 रेंज बॅलन्स आहे. आणि मला जायचं आहे 150 किलोमीटर. घाट उतरल्यानंतर जर काही रिजनरेशन झालं तर समजेल. अंदाजे गाडी हायवेवरती आपण चालवल्यानंतर 400-450 किलोमीटर रेंज येते असं माझं अंदाज आहे. कारण की आपण गाडी एकच स्पीडमध्ये चालवत नाही, कंटिन्युअस स्पीड कमी जास्त होत असते. त्याच्यामुळे रेंज उतरून जाते. 400-450 स्लो चालवली तर 500+ आरामशीर चालते. बघूया, घाट उतरल्यानंतर मी परत एकदा अपडेट देतो. बघूया आता पुढे काय होतंय. कात्रज घाटवरून निघालेलो. 195 किलोमीटरची रेंज होती. गाडी चाललेली होती 7510. आता गाडीची रेंज आहे बॅलन्स 173 आणि गाडीची रनिंग झालंय 7578. याचा अर्थ गाडीने रिजनरेशन चांगलं केलेलं आहे. मला गाडी चार्जिंग करायची आवश्यकता होती खोपोलीमध्ये, पण रिजनरेशन चांगले झाल्यामुळे मला वाटत नाही की गाडीचे चार्जिंग करायला लागेल. आणखीन घाट उतरतोय आपण. घाट उतरल्यावरती बघूया पुढची काय परिस्थिती आहे. पण रिजनरेशन खूप चांगलं झालेलं आहे. कारण की 7510 आणि 7578 जवळजवळ 60 किलोमीटरला फक्त 20 किलोमीटर गाडीची रेंज कमी झालेली आहे. त्याचाच अर्थ गाडी 40 किलोमीटर पूर्णपणे फ्री मध्ये चाललेली. तर पुढची 40 किलोमीटर रनिंग माझी फ्री मध्ये गाडीची होऊ शकते. बघूया आता खोपोलीला उतरल्यानंतर मी परत एकदा अपडेट देतो. ओके. अभी आपण थोडा टाइम पहिला व्हिडिओ बनवली होती. तर तेव्हा 173 किलोमीटरची रेंज दाखवत होती. आता आपण खंडाला घाट उतरून खोपोलीला उतरत आहे. तर आता आपली रिजनरेशन झालेली आहे 202 किलोमीटर. म्हणजेच येताना गाडी आपली कमीत कमी 70 ते 80 किलोमीटर
एक्स्ट्रा रिजनरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला गाडी चार्जिंग करायची गरज नाही. म्हणजे आपण अंबरनाथ ते पंढरपूर 100% गाडी करून गेलेलो. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये 90% गाडी गेली चार्जिंग. 90% वरती आपण अंबरनाथमध्ये पोहोचू. त्याच्यानंतर अंबरनाथमध्ये पोहोचल्यानंतर किती रेंज बॅलन्स राहते ते आपल्याला समजेल. त्याच्यानंतर आपल्याला काढता येईल की गाडीनी 2 चार्जिंग फुलमध्ये किती किलोमीटर गाडी चाललेली आहे. तसं आणखीन रिजनरेशन सुरू आहे. आता 204 किलोमीटरचं रेंज दाखवते. ठीक आहे. घाट उतरल्यानंतर तुम्हाला मी कर्जतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डिटेल देतो. नमस्कार. आम्ही होमटाऊनला पोहोचलेलो आहे आमच्या आता. आपण जेव्हा काल सकाळी घरातून निघालेलो तेव्हा गाडीची रनिंग होती 6,915 किलोमीटर आणि आत्ता गाडीची रनिंग झालेली आहे 7,641 आणि गाडीची रेंज बॅलन्स आहे 141. आपण घरातून निघालेलो तेव्हा 99% चार्जिंग होती आणि तिकडे आम्ही पोहोचल्यानंतर तिकडे 90% चार्जिंग केली. म्हणजे 90% चार्जिंग करायला जवळजवळ आम्हाला 1200 रुपये लागले. 1200. आता तिकडनं होमटाऊनला पोचल्यानंतर आपली जी गाडी होती 6,915 आणि आता चाललेली 7,641. म्हणजे आपली गाडी 726 किलोमीटर चालली आणि रेंज आपली बॅलन्स आहे 141 किलोमीटर. 726 प्लस 141 म्हणजे आपल्याला गाडीने 867 किलोमीटरचा 2 चार्जिंगमध्ये रेंज दिली. तर तसं बघायला गेलं तर आपल्याला एका फुल बॅटरी चार्जिंगला 433 किलोमीटर म्हणजे 433 किलोमीटर गाडी चाललेली. ठीक आहे. 433 म्हणजे काय वाईट नाही आहे. गाडी आपण 100+ चालवलेली, 80, 90, 120, 130 चालवलेली. त्याच्यामुळे 433 रेंज काय इनफ आहे. जर 80च्या स्पीडला गाडी चालवली आपण तर आपल्याला काय रे खूप रेंज जाणार ना. म्हणजे 500+ रेंज भेटू शकते. ठीक आहे. ओके. चांगला आमचा प्रवास झालेला आहे. फक्त आम्हाला टोल कुठे लागला नाही आवर्जून सांगायचे. महाराष्ट्रामध्ये त्या साईडला जे आम्ही गेलेलो तिकडे आम्हाला टोल लागलं नाही जवळजवळ. म्हणजे इलेक्ट्रिक गाडीला टोल फ्री आहे. बाकी एकदम व्यवस्थित प्रवास झाला. गाडी चालवायला मजा आली. एकदम स्मूथली जाऊन स्मूथली आलो एकदम. काही प्रॉब्लेम नाही. 433 एकदम चांगल्या प्रकारे. आता आम्ही परत उतरून गाडी 100% चार्जिंग करून घेऊ आणि मग वापस उद्यापासून आपलं दिनचर्या जी आहे ती चालू. ओके. बाय. गुड बाय. नेक्स्ट टाइम जी व्हिडिओ येईल ती तुम्हाला कोणता रूट जातोय ते रूट आम्ही देतो बघून. ओके. थँक्यू.